जय श्री माताजी. श्री मातांना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे करूया. पण श्री मातांना पाहायचं आहे आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवूया. सहज अवस्थेमध्ये आपण बसायचं आहे. रिलॅक्स मध्ये बसायचं. प्रसन्न चित्तानं आपण श्री मातांना पाहायचं आहे आणि लक्ष व्हायब्रेशन्स वरती. श्री मातांच्याकडून ज्या व्हायब्रेशन्स येत आहेत ते आपण शोषून घ्यायचा प्रयत्न करायचा. चित्ताची एकाग्रता व्हायब्रेशन्स वरती. कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही. कुठलीही अटॅचमेंट आपल्या हृदयामध्ये आपण ठेवायची नाही. ध्यानाला बसण्यापूर्वी आपण या सर्व गोष्टी करायच्या. लक्ष व्हायब्रेशन्स वरती आहे आपलं. परम चैतन्य आपण खेचून घेतोय. निर्विचारतेमध्ये कुठला विचार नाही. शून्य स्थिती प्राप्त करायची असते पहाटेच्या वेळेला आणि ती होते आपोआप. करावी पण लागत नाही. निष्क्रिय कुठली क्रिया नाही. फक्त बघणं आहे. श्री मातांच्याकडे पाहतच एकरूप होणं हेच खरं ध्यान. त्यांच्याशी पूर्णपणे जोडलं जाणं हे महत्वाचं आहे. आपला डावा हात कुंडलिनीच्या पुढे घ्यायचा आहे. उजव्या हाताने आपण कुंडलिनी वरती चढवायची शिस्तीत. लक्ष कुंडलिनीवर ठेवायचं आहे. आपल्या डाव्या हाताबरोबर कुंडलिनी वर आलेली आपल्याला जाणवली पाहिजे. एक काट मारतोय. दुसऱ्या वेळेला परत शिस्तीत शिस्तीत कुंडलिनी वर चढवतोय. दोन गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला. कारण आपल्या हातामध्ये चैतन्य आलेलं आहे आता आणि या चैतन्यानं आपण कुंडलिनी वर चढवतोय म्हणून ती वर येते चैतन्यामुळे. चैतन्य हातावर नसतील तर कुंडलिनी वर येत नाही. 3 गाठी मारतोय आपण. कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचावरती ठेवायचं. 7 वेळा आपण हे बंधन घेतोय. परंतु चित्त चैतन्यावरती कवचावरती असावं.
एकाग्रतेनं त्याची जाणीवच आपण घेतोय, हे महत्वाचं आहे. आता दोन्ही हात परत श्रीमातांच्याकडे. श्रीमातांना पाहतोय, लक्ष व्हायब्रेशन्स वरती आणि कवचावरती. आपल्या जे आपण कवच घेतलं तिथं लक्ष केंद्रित करायचं. आपल्या व्हायब्रेशन्स मध्ये काय फरक पडतोय ते पाहायचं असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायब्रेशन्स आपल्या हातातून येत असतात, म्हणून लक्ष अगदी सूक्ष्मात देणं गरजेचं असतं. आता श्रीमातांना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती आहे, व्हायब्रेशन्स वरती. चैतन्य खेचून घेतोय आपण नसामधून. खेचलेलं चैतन्य आतमध्ये आपण ओढून घेतोय. इच्छा करायची तशी शुद्ध इच्छा, मनगटापासून कोपऱ्यापासून खांद्यापर्यंत. त्यानंतर आपला डावा हात लिव्हर वरती ठेवायचा आहे. डावा हात लिव्हर वरती. हात बरोबर लिव्हर वरती यावा म्हणजे ते कार्यान्वित होतं. डाव्या हाताचं जे विशुद्धीचं बोट आहे ते शेवटच्या बरगडीवर ठेवायचं असतं, आणि 3 बोट जे आहेत ती खालच्या बाजूने थोडीशी दाबायची अशी. ते बरोबर हात लिव्हरवर बसतो. उजव्या हातातून चैतन्य घ्यायचं आहे, डाव्या हाताद्वारे ते लिव्हरला द्यायचे, अशी इच्छा करायची. आपल्या लिव्हर मधील अतिरिक्त उष्णता आपण दूर व्हावी म्हणून मातांना प्रार्थना करायची मनातल्या मनात. श्रीमाताजी आपल्या परमकृपेमध्ये आमच्या लिव्हर मधील अतिरिक्त उष्णता दूर करा. व आमचं लिव्हर स्ट्रॉंग करा, मजबूत करा, शुद्ध करा. उजव्या हातातून चैतन्य घेतोय आपण, डाव्या हाताद्वारे लिव्हरला देतोय, अशी इच्छा करायची. नुसताच हात ठेवायचा नाही, क्रिया झाली पाहिजे आतून. हे महत्वाचं आहे. शरीर त्याची हालचाल ठीक आहे, परंतु त्या शरीराच्या आत असणाऱ्या चैतन्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. शरीर हे माध्यम आहे, आत्म्यापर्यंत पोहोचायचं, चैतन्यापर्यंत पोहोचायचं. परंतु आपण फक्त शरीराच्या हालचालीवरतीच लक्ष केंद्रित करतो. तसं न करता त्याबरोबर त्याला चैतन्याची जाणीव होईल अशा पद्धतीने लक्ष केंद्रित करायचं असतं. आता आपण हात ठेवलाय, फक्त शरीर हालचाल झाली, लिव्हरवर हात ठेवलाय, उजवा हात श्रीमातांच्याकडे आहे. हे करत असताना ही कृती वरची झाली, बाह्यातली. आतील स्थिती काय आहे? चैतन्य घेतोय आणि चैतन्य देतोय, ही क्रिया चालू आहे अव्याहत. तिकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. म्हणून बाह्यात लक्ष न देता आतमध्ये उतरणं किंवा चैतन्याकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे.
म्हणजे लिव्हर कार्यान्वित होईल. मग खऱ्या अर्थानं चैतन्य लिव्हरला पोहोचतील, लिव्हर पर्यंत जातील. ही जी क्रिया आहे ती शांत चित्ताने करावी लागते, एकाग्रतेने करावी लागते. त्यानंतर आपला डावा हात श्रीमातांच्याकडे. उजव्या हातानं काय करायचं आहे, लिव्हरला बंधन द्यायचं आहे गोल. लक्ष त्यावेळेला लिव्हरवरती ठेवायचं, म्हणजे तिथं आपल्याला अधिक गारवा जाणवेल. उजव्या हातानंच आपण लिव्हरला बंधन देतोय. डावा हात श्रीमातांच्याकडे आहे. डाव्या हातातून चैतन्य येते, उजव्या हाताद्वारे ते चैतन्यानं आपण लिव्हरला बंधन घालतोय. आणि उजव्या हाताच्या बोटातून चैतन्य बाहेर पडते आपल्या आणि ते लिव्हरला बंधन घालतोय आपण. म्हणजे ही क्रिया नुसता होऊ नये. हात आपलं कार्य करते, परंतु हाताच्या आतमध्ये जे चैतन्य आहे ते कार्यान्वित करता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे बंधन घालतोय आपण, घालत असताना डाव्या हातातून चैतन्य घेऊन उजव्या हाताद्वारे ते चैतन्य बाहेर काढून आपण लिव्हरला बंधन घालतोय. हे सर्वात महत्वाचं आहे आणि हे लक्षात येणं गरजेचं आहे आपल्या. नुसताच हात हलवायचे नाही आहेत. कर्मकांड झालं. सूक्ष्मामध्ये चैतन्याला हलवता आलं पाहिजे. लिव्हर पूर्णपणे थंड होतं. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. आता नुसता ठेवायचं नाही आहे. डाव्या हातातून चैतन्य घ्यायचंय, ते आपल्या हृदयाला द्यायचं आहे उजव्या हातातून. आणि आपलं हृदय पूर्णपणे सशक्त होतंय, स्ट्रॉंग होतंय, इकडे लक्ष द्यायचं आहे. पूर्णपणे चैतन्य हृदयाला देऊया. आपल्या हृदयातली भीती आपण काढून टाकूया. हृदयातले विकार दूर व्हावेत म्हणून आपण श्रीमातांना प्रार्थना करूया. केवळ हात ठेवला तर होत नाही, परंतु हातामध्ये जे चैतन्य आहे ते गेलं पाहिजे. म्हणून डाव्या हातातून चैतन्य खेचून घेतोय आणि उजव्या हाताद्वारे ते आपण हृदयाला देतोय. चैतन्य व्हायब्रेशन्स, ह्या व्हायब्रेशनचा आपण अशा प्रकारे उपयोग करू शकतो. स्वतःलाही आपण ठीक ठेवू शकतो, दुसऱ्याला पण आपण व्हायब्रेशन्स देऊ शकतो. पण चक्र कुठलं पकडलंय त्याप्रमाणे कुठलं अवयव त्याचं खराब होत आहे किंवा कुठल्या अवयवावरती बाधा आहे ते बघून आपण व्हायब्रेशन्स देणं गरजेचं आहे. आपलं हृदय स्ट्रॉंग करायचं आहे, आपल्याला चैतन्य देऊन मजबूत करायचं आहे. आणि या हृदयामध्ये फक्त आपला आत्माच आहे. बाकी इथं कुणाला पाहायचं नाही, फक्त श्री माताजी आणि आत्मा आपण. म्हणजे हे हृदय पकडणार नाही. आणि ज्या हृदयामध्ये श्री माताजींचा निवास आहे तिथं कुठली बाधा येऊ शकत नाही. श्री माताजी, आपल्या परमकृपेमध्ये मी शुद्ध आत्माच आहे. चैतन्य देत असताना आपण असं म्हणूया, प्रार्थना करूया श्रीमातांना.
डाव्या हातातून चैतन्य घेतोय, उजव्या हाताद्वारे ते आपल्या हृदयाला देतोय आणि हृदयात असणाऱ्या आत्म्याकडे लक्ष देऊन म्हणतोय, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. हे करत असताना आपलं चित्त सहस्त्रारमध्ये सहज जातं आणि जी हृदयात जाणीव आहे थंडवा, तो शस्त्रारमध्ये पण येतो. कारण हृदय शस्त्रारमध्ये. आता आपला उजवा जो हात आहे त्यांनी आपण आपल्या हृदयाला बंधन घालायचं. बघा, आता डाव्या हातातून चैतन्य घेतोय, उजव्या हाताद्वारे जे चैतन्य बाहेर येते त्या चैतन्याने आपल्या हृदयाला आपण बंधन घालतोय. पूर्णपणे हृदय गार होते. इकडे लक्ष पण पाहिजे आपलं. हृदयामध्ये गारवा येणं फार महत्वाचं आहे आणि हृदय स्ट्रॉंग झालं पाहिजे, जाणीव झाली पाहिजे हृदयामध्ये. जड व्हायला नकोय हृदय, टोचल्यासारखं व्हायला नकोय, बाधा येऊन बसले दुखतंय असं व्हायला नकोय. ते स्ट्रॉंग म्हणजे कसं आहे की तिथं फक्त गारवा, गार वाटलं पाहिजे, थंड वाटलं पाहिजे. डाव्या हातातून चैतन्य घेतोय, उजव्या हाताद्वारे ते आपल्या हृदयाला देतोय बंधन टाकत. म्हणजे बोटाच्या पुढे 1 सेंटीमीटर चैतन्य वाहतं, बाहेर येतं ते. ती भावना घेऊन आपण त्या चैतन्यानं बंधन घालतोय. पाची बोटातून जे चैतन्य येते त्यातून आपण ते बंधन घालतोय. बघा किती महत्वाचं आहे. आता उजवा हात आपण मातांच्याकडे करतोय. डावा जो हात आहे तो आपल्या राईट हार्टवर ठेवतोय. आता इच्छा काय करायची? उजव्या हातातून चैतन्य घेतोय, डाव्या हाताद्वारे चैतन्य फुफ्फुसाला जात आहेत अशी इच्छा करायची आणि आपली फुफ्फुस मजबूत होत आहेत, इकडेही लक्ष द्यायचं आहे आपल्याला. आपल्या शरीरातील हे 2 महत्वाचे भाग आहेत, हृदय आणि फुफ्फुस. हे कायम आपण स्वच्छ ठेवायचं, स्ट्रॉंग ठेवायचे आणि हे स्ट्रॉंग परम चैतन्यानं आपोआप होतात. पण रोज याला परम चैतन्य देणं गरजेचं आहे. ध्यानाला बसण्यापूर्वी आपण ही क्रिया करायची. पहिला हृदय स्वच्छ, हृदयामध्ये चैतन्य द्यायचं आणि त्यानंतर फुफ्फुसाला चैतन्य द्यायचं आहे आपल्याला. काही वेळेला हात लिव्हरवरती ठेवला तरी चालेल, लिव्हर देखील आपलं क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणजे हे जे 3 भाग आहेत ते फार महत्वाचे आहेत शरीरातले, त्याला आपण कायम स्ट्रॉंग ठेवायचं. उजव्या हातातून चैतन्य घेतोय, डाव्या हाताद्वारे ते आपल्या फुफ्फुसाला देतोय. आपली फुफ्फुस पूर्णपणे मजबूत होत आहेत, इकडे लक्ष द्यायचं, चैतन्यमय होत आहेत. हे करत असताना लक्ष व्हायब्रेशन्सवर पाहिजे आणि थोडंसं दीर्घ श्वसन ह्या वेळेला केला तरी चालतं. म्हणजे श्वासातून देखील चैतन्य आपण आतमध्ये घेतोय फुफ्फुसामध्ये आणि शिस्तीत बाहेर जे सोडतोय ती निगेटिव्हिटी सोडतोय, अशी इच्छा आपण करू शकतो. म्हणजे आपले जे फुफ्फुस आहेत ते स्ट्रॉंग होतील, मजबूत होतील.
त्यानंतर आपला डावा हात परत श्रीमातांच्याकडे करायचा. आता बघूया हृदय आणि फुफ्फुस आपली स्ट्रॉंग झाली का. थोडस तिकडे पण लक्ष देऊया, आतमध्ये वळूया चित्त. जी हृदयाची धडधड आहे तिकडेही लक्ष देऊया. सुरुवातीला जे आपण चैतन्य ज्याला दिलं हृदयाला, त्याची धडधड ऐकूया आपण. त्या हृदयाची आतमध्ये उतरून जाणवते का बघायचं. म्हणजे हृदय पूर्णपणे स्ट्रॉंग होऊन जाईल. चित्त गेलं की स्ट्रॉंग होतं. आता फुफ्फुसावरती लक्ष देऊया, दोन्ही बाजूला आहे. आपले फुफ्फुस मजबूत होत आहेत, इकडे लक्ष आहे आपलं. स्ट्रॉंग होत आहेत, म्हणून लक्ष फुफ्फुसावरती दिलेलं आहे. दीर्घ श्वसन हा त्याच्यावरती खूप चांगला उपाय. शिस्तीत श्वास घेतोय आपण, शिस्तीत आतमध्ये थोडस थांबून परत शिस्तीत सोडतोय. सगळ्यात चांगला उपाय त्याच्यावर. फुफ्फुस स्ट्रॉंग करायचं, हृदय स्ट्रॉंग करायचं. आणि प्राणायाम ज्याला भ्रामरी म्हणतो, भ्रामरी ओम. ओमचा जर आपण अधिक उपयोग केलात तरी देखील आपलं हृदय आणि फुफ्फुस दोन्ही मजबूत होतात. हे फार महत्वाचं आहे. किंवा जी बीज मंत्र आहेत आपल्या शरीरामध्ये, आपण जे चक्रावरती म्हणतो, ती सगळी बीज मंत्र जरी म्हटलात तरी अतिउत्तम. आता आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचं. मान थोडी खाली झुकवूया. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला. इथं म्हणूया, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवत म्हणायचं, श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. आता तो हात किंचित वरती उचलायचा आहे आपल्याला. थोडासा वरती, टाळूपासून एक 7-8 इंच वर, परत खाली, वर खाली बघायचं. टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी जाणवतात का हातावरती. थोडासा मागे पुढे गोल फिरवून बघायचं. म्हणजे हे बघणं फार महत्वाचं असतं, कारण सर्वांची कुंडलिनी एकाच वेळेला वरती यावी, त्याचा फायदा सर्वांना होईल. कुठेही अटकाव न येता कुंडलिनी सहस्त्रारवर येणं गरजेचं आहे, आणि ती कायम वरती ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. आता हात खाली घेऊया. चित्ताना बघूया, आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का. सहज मध्ये बघायचं. निरंजन दृष्टी पाहे बघायचं तर आहे नुसतं साक्षी भावना, काहीच करायचं नाही आपल्याला. एकसारखं परम चैतन्य टाळूतून बाहेर पडते अशी जाणीव झाली पाहिजे. एकसारखं शिवांच्या जटेतून गंगा एकसारखी येते ना, तसं आहे ते. खंड पाडायचा नाही, एकसारखं.
म्हणजे एकाग्रता. योगी लोक म्हटलं की एकाग्रता आलीच, आणि लक्ष आत्म्यावरती ठेवता आलं की आलंच, मग योगी झालो, असं आहे ते. योगी लोकांचं चित्त आत्म्यावरतीच असायला पाहिजे, परमचैतन्यावरती असायला पाहिजे. जर ते तसं नसेल तर आपल्यात काहीतरी बिघाड आहे, आपल्या स्वभावामध्ये काहीतरी दोष आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तो दोष आपण दूर करायचा. लक्ष आत्म्यावरतीच असायला पाहिजे, परमचैतन्यावरतीच पाहिजे. त्याची आज नितांत गरज आहे. आता आपण बसलोय, ही आपली आकृती आहे, बसलोय आपण, बघा, आकार म्हणतो त्याला. आकार काय आहे आपला? आपण बसलोय श्री मातांच्या समोर. आपला देह जो सूक्ष्म, स्थूल, सूक्ष्म नाही, स्थूल, स्थूल देहाकडे लक्ष आहे आपलं, आकाराकडे लक्ष आहे, बाह्यातल्या. कसं बसलोय तो आकार आठवायचा आहे, बस एवढंच. आकार, उकार आणि मकार, तीन महत्वाच्या गोष्टी आहेत. आकार आपल्याला कळला, आपण बसलोय, हात पुढे करून श्री मातांच्या समोर बसलोय, हा आकार झाला. उकार म्हणजे काय? आतली स्थिती काय आहे? कुंडलिनी वरती आहे का? उकार. मग ती सतत वरच ठेवायची म्हणजे मकार, महेश, आत्मतत्व. उत्पत्ती, स्थिती आणि लय, तीन गोष्टी महत्वाच्या. शरीराची उत्पत्ती झाली, तिला आता स्थिर करणं गरजेचं आहे, आणि त्याला त्याचा लय आत्मतत्वात होणं गरजेचं आहे. ती स्थिती प्राप्त करणं गरजेचं आहे. म्हणून ध्यानाला बसताना आपण शरीराचा आकार आपण पाहतोय. शरीराकडे लक्ष म्हणजे काय? आतमध्ये फक्त आकार बघितला. आकार म्हणजे काय सर्वस्व नाही. आपल्याला त्या मकारापर्यंत पोहोचायचं आहे. महेश, शिवतत्व, आत्मतत्व, स्थूलातून सूक्ष्माकडे. म्हणून आपण स्थिर बसलोय. आपलाच देह आपण पाहतोय स्थिर बसलेला. तो देह म्हणजे मी आहे? प्रश्न विचारायचा स्वतःला. मी कोण आहे? बघा, ध्यानातले हे प्रश्न आहेत. गहनतेत जाण्यासाठी हा प्रश्न आहे. मी कोण आहे? श्री माताजी, मी कोण आहे? श्री माताजीच प्रश्न विचारतोय. हा देह तर मी नाही आहे, मी तर नष्ट होणार आहे, देह नष्ट होणार आहे. मग या देहामध्ये मी कुठे आहे बघायचं आहे. या देह, आता हा देह स्थिर ठेवलाय आपण, हालचाल नाही, लाकडासारखं स्थिर आहे. या देहामध्ये हालचाल फक्त हृदयाची चालू आहे, धडधड आहे ना. आता ती देखील कमी होऊन जाणीव शस्त्राच्या वर आहे आपल्याला. बघा, देह स्थिर आहे, जाणीव वरती आहे, हे कळतं. म्हणजे ही काय जी काय जाणीव आपल्याला होते ना, ती मकार अवस्था, महेश, शिवतत्वाची अवस्था, ती जाणीव. तिकडं आपलं लक्ष असणं आवश्यक आहे. म्हणजे एका बाजूला आपण देहातून त्या आत्मस्थितीकडे वळतो. म्हणजे चित्त देहावरती पण आहे आणि आत्म्यावरती पण आहे. देह आहे म्हणून आत्मा आहे हे समजतं. चित्त देताना देहातून आत्म्याकडे जातोय आम्ही, स्थूलातून सूक्ष्माकडे जातोय, हे बघणं महत्वाचं आहे. म्हणजे आमचं शरीर आम्ही लाकडासारखं स्थिर करतोय का?
कारण मला त्यातील आत्मा समजावा, मी आत्मा आहे हे कळावं. त्याची धडधड, त्याचं स्पंदन, त्याचं स्फुरण आम्हाला कळावं यासाठी. आणि त्या आत्म्याचं चिंतन, त्याची जाणीव, त्यामध्ये आम्ही रममाण होतोय. देहामध्ये नाही, देहातीत अवस्था आहे. देह पाहिला, देह लाकडासारखा झाला, तो नष्टच होणार आहे. पण त्या देहामध्ये असणाऱ्या आत्म्याकडे लक्ष, म्हणजे तो मी आहे, ही जी जाणीव आहे, ही जाणीव असणं आपल्याला महत्वाचं आहे. आणि ती जाणीव दिवसागणिक वाढवता आली पाहिजे. मी आत्मा आहे, हे शरीर नाही. मी आत्मा आहे, हे शरीर नाही. असं ज्या वेळेला आम्ही सतत म्हणू, त्याच वेळेला आपण आत्मतत्व प्राप्त करून घेऊ. शस्त्राच्या वरती लक्ष आहे आपलं. ज्या ज्या वेळेला कुंडलिनी खाली येईल आणि देहावरती येईल, त्यावेळी देह तर स्थिर आहे ही कल्पना किंवा ही स्थिती आली पाहिजे. देह तर लाकडासारखा स्थिर आहे, म्हणून ती कुंडलिनी काय होईल, परत शस्त्रावर जाईल, आत्मस्थितीला प्राप्त करून घेईल. तसं बघणं फार महत्वाचं आहे. आता आपलं लक्ष वरती पण आहे. आता समजा खाली आलं तर देहाची ती अवस्था आपण पाहू. आउटलाईन आपल्या देहाची बघायची आहे. म्हणजे आपण जे बसलोय डोक्यापासून खाली पायापर्यंत, आउटलाईन, बाहेरचं लक्ष काय करतोय आपण, आउटलाईन कडे देतोय, आतमध्ये नाही. देहाच्या बाहेरच्या बाजूला लक्ष आहे. ही फक्त आकृती, आकार पाहतोय आपण, आतमध्ये नाही उतरत. तो आकार का पाहायचा, कारण देहाच्या बाहेर जी आउटलाईन आहे तिथं आपलं वलय आहे, म्हणून देहाचा आकार पाहतोय. बघा, देहाचा आकार जर बघितला तर देहाच्या आकाराच्या बाहेर तेजो वलय प्राप्त होतं आपल्याला, कारण आम्ही आत्मस्थितीला पोहोचलो, आत्म्याची जाणीव झाली. थोडा वेळ ते पाहायचं. तेजो वलय, वलय महत्वाचं आहे देहाच्या भोवतानी, आउटलाईनला. म्हणजे आकार प्राप्त झाला आम्हाला. आकार, उकार, मकार. आता हे आउटलाईन पाहत असताना आपण दीर्घ स्वरामध्ये ओमचं उच्चारण करूया. ओमचं उच्चारण कसं करायचं बघा. अ, उ आणि म 3 वेळा म्हणायचं, फक्त 3. अ, उ, म. अ, उ, असं. म्हणजे ओम तयार झाला. अ म्हणत असताना आपलं चित्त आउटलाईन वरती द्यायचं, म्हणजे आकाराकडे द्यायचं. उ म्हटलं की आकाराच्या बाहेर जे वलय आहे त्या वलयाकडे लक्ष द्यायचं. आणि म म्हटलं की त्या वलयासह लक्ष शस्त्राच्या वर द्यायचं आहे आपल्याला. या 3 गोष्टी या आकार, उकार, मकाराकडे लक्ष देत आपल्याला म्हणायच्या आहेत. तसंच म्हणायचं नाही तोंडी. म्हणत असताना ती कृती आपल्याकडून घडली पाहिजे, म्हणजे तशी जाणीव झाली पाहिजे. आकार, उकार, मकार. अ म्हटलं की देहाचा आकार आठवायचा. म म्हटलं की देहाच्या बाहेर आउटलाईनच्या तिथे वलय, तिकडे लक्ष देत ऊ म्हणायचं आहे. आणि महेश, शस्त्राच्या वरती. अशा 3 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. असा ओम आपल्याला म्हणायचा आहे. शिस्तीत म्हणायचं.
म्हणजे हे म्हणत असताना आपला देह देखील चुनचुनतो चैतन्यानं. देहाला पण मुंगे आल्यासारखं जाणवतं एक प्रकारची. स्पंद म्हणतात त्याला. तो जाणवला पाहिजे आणि त्या स्पंदातूनच आपलं वलय स्ट्रॉंग होतं. आणखी एकदा करूया. म. लक्ष मात्र तसंच ठेवायचं. एक प्रकारचा झंझण म्हणतो त्याला शरीर. कारण लक्ष वलयाकडे ठेवतोय आपण. स्पंद होतो. शरीर चुनचुनतं आपलं बाह्यातल्या दिशेनं. चुनचुनतं. हे महत्वाचं आहे त्यातलं. स्पंद किंवा समजा घंटा वाजवली तर त्यातून जो नाद तयार होतो ना, नाद ब्रह्म म्हणतात त्याला, तो महत्वाचा असतो त्यातला. आणि त्या नाद ब्रह्मामुळे वलय तयार होतं आपल्या भोवतानी. तेजो वलय. आणि त्या तेजो वलयाला स्पंद निर्माण झाला की ते जागृत होतं आणि ते कळायला लागतं. आणखी एकदा म्हणूया म. स्पंद जाणवतात. असं जाणवतं की शरीर म्हणजे एक पोकळी आहे. शरीरात एक प्रकारची पोकळी तयार झालेली आहे असं लक्षात येतं आपल्या. म्हणजे आकाश. पोकळी म्हणजे काय? आकाश. आपण ज्यावेळी आकाश तत्वात जातो त्यावेळेला ह्या सर्व गोष्टी घटित होतात आणि लक्ष फक्त स्पंदाकडे जातं. स्पंदन हे महत्वाचं आहे त्यातलं. स्पंद, ऊर्जा. म्हणजे आपण जे खातो पितो त्यापासून जी ऊर्जा तयार होते ती ऊर्जा आपण योग्य दिशेला लावणं, चैतन्याकडे लावणं हे महत्वाचं आहे. आणि त्यापासून ओज शक्ती तयार होते. ओज. ओज म्हणजे एनर्जी, ऊर्जा. आणि ह्या ऊर्जेमुळं ओज तयार झाले की आपण त्या तेज तत्वामध्ये सहजमध्ये जाऊ शकतो. तेच तेज आहे. ओजस्वीपणा म्हणजे काय? तेजस्वीपणा. ओज तत्व आलं पाहिजे. आपण दिसताना ओजस्वी दिसायला पाहिजे. तेजस्वी आणि ओजस्वी 2 शब्द आहेत. आता चित्त शस्त्राच्या वरती द्यायचं आहे हळूहळू. आता शस्त्राच्या वर लक्ष देत असताना पण आपण दीर्घ स्वरामध्ये थोडं ओम म्हणूया. पण तो ओम वेगळ्या प्रकारचा असेल. आता आपण उ म म्हटलं. हा ओम जो आहे तो ओम सरळ दीर्घ स्वरामध्ये म्हणायचा आहे. लक्ष टाळूपासून शस्त्राच्या वरती आकाश तत्वापर्यंत चित्त देत म्हणायचं आहे. ओम. हा ओम वेगळ्या प्रकारचा आहे. त्याचा स्पंद आपल्याला आकाश तत्वापर्यंत जाणवावा. आणखी एकदा म्हणूया. शस्त्रापासून आकाश तत्वापर्यंत शिस्तीत जायचं आहे. म म्हटलं की आकाश तत्वात पोहोचायचं. ओ असं म्हटलं की शस्त्रापासून सुरू. म म्हटलं की शस्त्रावरती आकाश तत्वापर्यंत. ओ
स्पंद तयार होतो बॉडीमध्ये. कारण आत्मतत्वाचा मंत्र आहे हा, आत्म्याचा मंत्र आहे, शस्त्रारचा मंत्र आहे. संपूर्ण शरीर झिंझिंत, असं झुंझुनल्यासारखं होतं, बारीक स्पंद होतो, चुनचुनत म्हणतो ना आपण, तसं आहे ते. शस्त्रारच्या वरती लक्ष आहे आपलं. म्हणजे स्पंदाला किती महत्व आहे, स्पंदनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या स्पंदनातूनच सगळं निर्माण होत असतं. आपला आत्मा देखील स्पंदातूनच तयार झालेला आहे. आपल्या शरीराचा आकार स्पंदातून निर्माण झालेला आहे. स्पंद महत्वाचा आहे. लक्ष शस्त्रारच्या वरती ठेवूया आणि त्या स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. शस्त्रारच्या वर आकाश तत्वामध्ये एक 5 मिनिटं त्या अवस्थेत आपल्याला बसायचं आहे.
त्या हळूहळू त्या स्थितीतून आपण बाहेर यायचं. लक्षवरतीच आहे आपलं. थोडस भानावर यायचं आणि शिस्तीत आपले डोळे उघडायचे. श्रीमाताईनं पाहायचं. लक्षवरतीच आहे, आकाश तत्वाकडे आणि व्हायब्रेशन्स वरती. त्या स्पंदनामध्येच आहे आपण. स्पंद म्हणजे आपण आहे. त्या स्पंदनातच आनंद आहे हे कळतं आपल्याला, समजतं. म्हणून आपण त्या स्पंदनाकडे लक्ष दिलं जास्त. स्पंदन, स्फुरण, यातूनच आत्म्याचा तो आकार कळायला सुरुवात होते. आत्मा समजायला लागतो आपल्याला. त्यामुळे म्हणून लक्ष द्यायचं स्पंदनाकडे. आता आपण श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. पुन्हा एकदा आपण शिस्तीत बंधन घेऊया. आपला डावा हात कुंडलिनीच्या पुढे, उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवूया. लक्ष कुंडलिनी वरती. एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला दोन गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला परत चित्त कुंडलिनीवरती आहे. 3 गाठी मारतोय. तिला फिक्स करतोय वरच्या दिशेने. कुंडलिनी वर राहिली. कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचावरती ठेवूया. शिवलिंगासारखं हे कवच आहे आणि त्याच्या आतमध्ये आपण आहे, ही भावना आहे. आणि हे स्ट्रॉंग कवच. आज दिवसभर आपलं चित्त शस्त्राच्या वरतीच ठेवायचं आहे आणि आपल्या कवचावरती ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या वलयावरती लक्ष देण्याचा आपण प्रयत्न करूया. जय श्री माताजी.